नमस्कार मंडळी. थंडीच्या सीझनमध्ये मस्त मार्केटमध्ये लाल भडक गाजर येतात आणि ते लाल लाल गाजर पाहून मला मात्र गाजराच्या केकची आठवण होते. तर आजचा हा केक मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत आणि तोही कुकरमध्ये. तर इथे मी एक गाजर घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून सोलून घेतला आणि त्याचा किस करून घेतले. तर हा किस 1 कप भरलेला आहे. आता त्याला साईडला ठेवून केक टीन तयार करून घेतलेला आहे. आता ही सगळी तयारी आधी करून ठेवायची आणि त्यानंतर केकचं बॅटर करायला घ्यायचं. तर इथे एका बाउलमध्ये पाव कप तेल, अर्धा कप दूध आणि पाऊण कप साखर घेतलेली आहे, पिठी साखर घेतलेली आहे. आता या सगळ्यांना विस्करच्या मदतीने छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यावर एक चाळणी ठेवून 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप दूध पावडर चाळून घ्यायचं आणि ते सगळं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये किसून घेतलेला 1 कप गाजराचा किस घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं. हे बॅटर थोडं गाढं वाटत होतं, तर त्यामध्ये मी पुन्हा दूध ॲड केलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करताना आपल्याला एकाच डायरेक्शननी मिक्स करायचं आहे. आता इथे बॅटर तयार झालेलं आहे, ते केक टीनमध्ये ॲड करायचं आणि त्यानंतर या पद्धतीने टॅप करून बॅटरला सगळीकडे इक्वली पसरवून घ्यायचं. आता यामध्ये मी थोडी तुटी वरतून गार्निशिंग केलेली आहे, तर ती तुटी आपल्याला थोडं गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घालायची आहे. आता या बॅटरला आपल्याला आधीच प्रीहीट करून ठेवलेल्या कुकरमध्ये 40 मिनिटं बेक करून घ्यायचं आहे. 40 मिनिटानंतर सुरी किंवा टूथपिकच्या मदतीने चेक करून घ्यायचं आणि इथे आपला केक तयार झालेला आहे. मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. या केकमध्ये आपण मैदा न वापरता गव्हाचं पीठ आणि गाजर वापरलेलं आहे, त्यामुळे हा केक हेल्दी झालेला आहे. हा केक तुम्ही आठवडाभर स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता आणि मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. तर मग ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.